देवबीव सगळं झूट आहे, थोतांड आहे. मेडिकल सायन्स हाच खरा परमेश्वर आहे. गेल्या 50 वर्षात मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नसतील. मला क्यू करावीशी वाटते त्या लोकांची जे ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात. डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा उठला. डॉक्टर कामेरकर एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये बोलत होते. डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर. त्यांना भेटायला पेशंटच्या रांगा लागत असत. कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी निघाले. वाटेतच त्यांच्या मिसेसचा मेसेज होता की मी आज किटी पार्टीला बाहेर जात आहे. मुलंसुद्धा बाहेर गेली आहेत. जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय, घरी गेलात की जेवा. डॉक्टर घरी आले. हातपाय धुवून जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर लक्षात आलं की बरंचसं जेवण उरलंय. आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं म्हणून उरलं सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेलेला ते द्यावं म्हणून ते आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले. लिफ्टमध्ये असताना त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं. देवबीव सगळं झूट आहे. हे वाक्य त्यांच्या भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं. डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक. देव अशी कुठलीही गोष्ट, व्यक्ती, शक्ती जगात नाही यावर ठाम. जगात एकच सत्य, मेडिकल सायन्स, बाकी सब झूठ है. डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले. जरा इकडे तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. ते त्या दिशेने चालू लागले. जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई आपल्या 10-12 वर्षाच्या मुलाला कवटाळून बसली आहे. ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं. ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती. डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी त्या बाईच्या हातात टेकवली आणि तिथून निघणार इतक्यात ती बाई तिच्या मुलाला म्हणाली, बघ बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, आज आपल्याला जेवायला मिळेल. देवावर विश्वास ठेव. हे जेवण बघ, देवबापाने आपल्यासाठी धाडलंय. हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते त्या बाईवर कडाडले. ओह शट अप. देव वगैरे सगळं खोटं आहे. हे जेवण तुमच्यासाठी मी घेऊन आलोय, देव नाही. हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो, पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय. काय देव देव लावलंय, नॉनसेन्स. साहेब, हे जेवण तुम्ही आमच्यासाठी आणलं यासाठी मी तुमची आभारी आहे. पण साहेब, देव हा माणसातच असतो ना. आपणच त्याला उगीच 4 हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो. माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस हा देवच आहे. आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो, एवढंच. माझ्यासाठी तुम्ही देवच आहात साहेब. आज तुम्ही माझ्या लेकराचं पोट भरलं, तुमचं सगळं चांगलंच होईल. हा एका आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. डॉक्टर कामेरकर त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले. एक रोगट भुकेलेली बाई त्यांना एवढं मोठं तत्त्वज्ञान शिकवून गेली होती आणि ते याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही. चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो. चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे. चांगल्या माणसात देव आहे. प्रत्येक सत्कृत्यात देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात नाही आलं. आपण देवावर विश्वास ठेवा असं म्हणतो, म्हणजे नक्की काय? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील, आपली परिस्थिती चांगली निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो. डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं. आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. एक कणखर डॉक्टर त्या 2 अश्रूत विरघळला होता. डोळे मिटून ओघळत्या अश्रूंनी डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते. तेव्हा चांगले कर्म करा, माणुसकी जपा, थोडक्यात तुमच्या प्रत्येकातील देव जागरूक ठेवा.